गजानन सताळकर यांना फडतूस झिपऱ्या उडविणारा म्हणून अपमानित करणाऱ्या साहेबांना गजानन सताळकर यांचे जशास उत्तर। मी गजानन शेषराव सताळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून आज काम करतो। आज एवढ्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे की दिनांक 5 तारखेला मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आणि तसेच शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, उदगीर तालुका मतदारसंघ हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी अशा 11 मागण्या होत्या आमच्या। या मागणीसाठी आम्ही आंदोलन राष्ट्रवादीच्या पक्षाच्या वतीने आंदोलन केलेलं होतं। त्या आंदोलनामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उदगीर शहरामध्ये निर्माण करावा म्हणून आम्ही जवळपास 1 वर्ष झालं मागे लागलेलो आहोत, प्रशासनाच्या पाठीमागे लागलेलो आहोत, त्यांचा पाठपुरावा करत आहोत। अशा इतर मागण्यासह आम्ही आंदोलन केलेलं होतं। त्या आंदोलनामध्ये आम्ही ज्या काही मागण्या केल्या आम्हाला वाटत नाही की ते चुकीच्या होत्या, पण ज्यांनी म्हणतात मी त्यांचं नाव घेणार नाही, मी त्यांना मोठं करणार नाही, माझं नाव घ्यायची गरज नाही किंवा मला मोठं करायची, आपण मोठं करायची मला गरज नाही। मी ज्या ठिकाणी आहे मी त्या ठिकाणी माझ्या हिशोबानं माझ्या मनाला आणि समाजातील कामाला मी मोठाच आहे। आपण म्हणलात की त्या भाषणामध्ये मी सुद्धा तुमचं नाव घेणार नाही, मी तुम्हाला मोठं करण्या एवढा मोठा नाही। तुम्ही म्हणला होतात की मी तशा फडतूस माणसाला मी नाव घेऊन मोठं करणार नाही। साहेब, मी तुम्हाला साहेब म्हणून सांगतो की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या विचाराचा मी पाईक आहे। मी फडतूस नाही तर मी विद्रोही काळतूस आहे। मी आपल्याला सांगू शकतो आणि सांगतो, या ठिकाणावर सांगतो की मी फडतूस नसून मी विद्रोही काळतूस आहे। मी विचाराने लढणारा माणूस आहे। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, पूर्णाकृती पुतळा नगरपालिकेने ज्या पद्धतीने ठराव घेतला त्या पद्धतीने करावा असं आपणास विनंती केलेली होती आणि आपण प्रशासन म्हणून तुम्हाला मी विनंती केलेली होती। त्यातल्या आणखी एक यांचा अंदरुनी भाग म्हणजे आपण या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात, आपण मंत्री होतात, आजही मंत्री आहात, म्हणून मी ही मागणी तुमच्याकडपर्यंत आम्ही घेऊन आलेलो होतो। जर तुम्ही मंत्री नसतात तर आम्ही तुम्हाला मागणीही केली नसती आणि तुम्हाला विनंतीही केली नसती। या ठिकाणी जो लोकप्रतिनिधी आहे त्यांना मागणी करणं काही गैर वाटत असेल तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी मी फडतूस काय, मला तुम्ही जे काही म्हणसाल ते मला मान्य राहील। पण मला आणखी एक आपल्याला ह्या ठिकाणी सांगायचं आहे की साहेब, मला कुणी मोठं केलेलं नाही, कुण्या सावकाराच्या जीवावर मी मोठा झालेलो नाही, कुण्या पाटलाच्या जीवावर मोठं झालेलो नाही। मी माझ्या विचारानं मी प्रामाणिक राहून पक्षाचं काम करून मी आज ज्या पदावर आहे, जिथपर्यंत आहे, मी ते माझ्यासाठी खूप मोठं आहे। तुम्हाला जसं वाटतंय की मला दुसऱ्याने निवडून आणलं तर तुम्हालाही तसेच लोकांना निवडून आणलेले आहे, मला निवडून आणले तर तसे तुम्हालाही निवडून आणलेले आहे। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की मला ज्यांनी निवडून आणलेले होते मी त्यांच्याशी कधीच गद्दारी केलेली नाही। मी माझ्या विचारानं पायीक राहूनच काम केलं। त्यांना सुद्धा विचारा की मी कुठं गद्दारी केली का, मी कुठल्या पदाची अपेक्षा करून त्यांच्या पाठीमागे राहिलो का, त्यांना विचारा। आणि त्यांनी सुद्धा मला सांगा छातीवर हात ठेवून की मी पक्षासाठी कुठली गद्दारी केली का। तुम्ही पवार साहेबांच्या विचाराला गद्दारी केली, तुम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला गद्दारी केली, हे कुणाला सांगतो? तुम्ही आर पाटलापासून पवार साहेबांच्या विचाराला गद्दारी केली, आर पाटलाला गद्दारी केली, असे कित्येक उदाहरणं मला देता येतील। पण मी आज या ठिकाणाहून तुम्हाला एवढंच सांगतो की साहेब, मी फडतूस नाही, माझ्या झिपऱ्या काढलात,
आपण कुठल्या तरी झिपऱ्याच्या जीवावर इथं कार्यकर्त्याच्या जीवावर तुम्ही मोठे झालात. तुम्हाला स्वतःला वाटत असेल मी तुम्हाला गोल ठेवले गेले चालले तुम्हाला की तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवावर आले नाही. साहेब माझ्यासारख्या कित्येक दीन दलित गरीब कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे. त्यांना तुम्ही फडतूस म्हणतात. बाबासाहेबांच्या विचाराला काम करणाऱ्या लोकांना फडतूस म्हणतात. आम्हाला मान्य आहे तुमचा फडतूसपणा, पण तुम्हाला आम्ही या ठिकाणाहून ठामपणे सांगतो की आपण जरी तुम्ही लोकांना फडतूस म्हणत असाल तरी आम्ही हजारदा तुम्ही मला फडतूस म्हणा, पण बाबासाहेबांचे विचार आम्ही सोडणाऱ्यापैकी नाही. आम्ही गद्दारी करणाऱ्यापैकी नाही. आम्ही विचाराची लढाई करणारे माणसं आहोत. आम्ही विचारानं तुमच्या सोबत होतो, तुमच्यासाठी इमानदारीनं काम केलो. हेच आम्हाला जर फळ मिळत असेल तरी आम्हाला तुमच्या फळाची काहीच अपेक्षा नाही. मी तुम्हाला कुठलीच अपेक्षेनं तुम्हाला हे केलेलं नाही. फक्त आणि फक्त मी मागणी कुठली केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा. एवढ्या मागणीसाठी कुठलीही कामं सांगता म्हणता तुम्ही. साहेब तुम्हाला हे काम होणार तर दुसरं कुठलं काम होणार. तुम्हाला लोक विकास पुरुष म्हणतात. तुम्ही विकासाचे महामेरू म्हणून घेता. तुम्ही हे मिरवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा करायचं तुम्हाला काम होतं, पण तुम्ही आम्हाला कुठल्याही काम ह्या नावाखाली आम्हाला बाजूला ठेवता. आम्ही कुठल्याही काम मागितलेलं नाही. आम्ही कुठलीही अपेक्षा केलेली नाही. आम्ही कुठली कमिटी मागितलेली नाही. आम्हाला कुठल्या मोठ्या पदावर बसवा साहेब म्हणलेलं नाही. पण तुम्ही आम्हाला कुठलीही कामं सांगता म्हणतात. तुम्ही कामाची यादी सांगा की मी हे काम मागितले किंवा हे कामाची ही अपेक्षा, ह्या अपेक्षेनं आम्ही काम केलं. साहेब असं नाही. विचारानं लढा, विचारानं बोला, विचारानं सांगा. मला फडतूस म्हणलात काही मला राग नाही. वार तिथं प्रतिवार असतो. मी बोललो, तुम्ही बोलला, पण मला फडतूस म्हणून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला म्हणलात, तशा हजारो कार्यकर्त्याला तुम्ही फडतूस म्हणला. बाबासाहेबांच्या विचाराला फडतूस म्हणलात तुम्ही. मी तुम्हाला ह्या ठिकाणाहून आणखी एक उदाहरण देऊन सांगतो. साहेब तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, यांच्या विचाराचा पाईक असलेला मी माणूस आहे. आपण पवारसाहेबाला विठ्ठल म्हणता, दैवत म्हणता आणि त्यांच्या पाठीत खंजीर खुपसता. हे आमच्यानं घडलं नाही. आम्ही घडवून सुद्धा आतापर्यंत कधी त्या विचाराने हे केलेलं नाही. आम्ही कुठं बरबटलेलो नाही. तुम्ही अख्खा महाराष्ट्र पाहिलेला आहे तुम्हाला. तुम्ही पदासाठी कुठं गेला होता आणि कुठून पाठीमागे वापस आलेला आहे. तरी पण तुम्ही 9 महिने शिल्लक असताना पक्षासोबत गद्दारी केला. ज्या वेळेला विठ्ठल म्हणता त्याच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसता आणि माझं दैवत आहे म्हणता. मी कुठल्याही उदगीरच्या राजकारणामध्ये ज्यांच्यासोबत राहिलो मी तिथे इमानदारीने राहिलो. त्या नेत्यासोबत इमानदारी बाळगली. त्यांनी सांगितलेले काम केले. पक्षाचं काम मी निष्ठावनपणे काम केलं नाही, पण मी गद्दारी केलेली नाही. तुम्ही आत्मपरीक्षण करून बघा, गद्दारी मी केली का तुम्ही केली असं. या ठिकाणाहून आणखी एक मला सांगायचं आहे की तुमचे चेले चपाटे 10x10च्या बॅनरमधून जे काव काव भाऊ भाऊ म्हणणारे आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही मला लहान म्हणा, बारीक म्हणा, मोठं म्हणा, चिल्लर म्हणा, पण मी तुम्हाला ठणकावून सांगतो मी तुमच्यासारखा बैमानी केलेलं नाही. तुम्ही चंद्रशेखर भोसलेसोबत सुद्धा गद्दारी केलेल्या होतात. आज तुम्ही सध्या गद्दार आहात. तुम्हाला सुद्धा मी ह्या ठिकाणाहून गद्दार म्हणतो. ह्याच्या पाठीमागे आजचे उदाहरणं अनेक आहेत असे. ज्या चंद्रशेखर भोसलेच्या नावावर तुम्ही आमदार चंद्रशेखर भोसलेच्या नावावर तुम्ही मोठे झालात, नावारूपाला आलात, त्यांच्याशी तुम्ही गद्दारी केला. मी तशा गद्दारी केलेली नाही. तुम्ही कुराण कागद लपेटून त्याने कुराण म्हणून त्या कुराणाची शपथ खालात. हे मी तसली गद्दारी केली नाही. मी कुठं वाळूचा माफिया नाही. मी कुठं दारू विकत नाही. मला तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये जर म्हणलात तर मला काहीच फरक पडणार नाही. मी तुमच्यासारखी गद्दारी केलेली नाही. मला ह्या ठिकाणाहून आणखी एक सांगायचं आहे तुम्हाला, मी कुठल्या अधिकाऱ्याला एखाद्या बी बियाण्याच्या पिशवीसाठी भांडलो नाही. मी कुणाला कुठल्याही ह्याच्यामध्ये मला हे द्या मी ते द्या म्हणलो नाही. मी कुण्या अधिकाऱ्याच्या दारात जाऊन थांबलो नाही. मला तुम्ही बैमान म्हणता, तुम्ही मला चिल्लर म्हणता, मला मान्य आहे, पण माझ्यापेक्षा तुम्ही मोठे गद्दार आहात हे तुम्ही आत्मपरीक्षण करून बघा. मी चंद्रशेखर भोसले साहेब असतील त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले. मी राजेश्वर निटुरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले. मी बसवराज पाटील नागराळकर यांच्या नेतृत्वाखाली काम केले. मी त्यांनाही विचारा की मी कुठं गद्दारी केलेली आहे का. मला फडतूस म्हणला तर काही अडचण नाही साहेब. विचारानं विचाराची लढाई लढू. ह्या ठिकाणाहून आणखी एक तुम्हाला सांगतो तुम्ही ज्यांना दैवत मानलात त्याच्याशीच गद्दारी केलात. मी केलो नाही, पण तुम्ही गद्दारी केलात. पदासाठी तुम्ही गद्दारी केलात. मी पदासाठी कधीच गद्दारी केलेली नाही.
आणखी या ठिकाणाहून मला आणि तुम्हाला सांगायचे आहे साहेब, मी साहेब एवढ्यासाठी म्हणतोय तुम्हाला की तुम्ही मला नाव न घेता, माझं नाव घेणार नाही तशा फळसूस माणसाचा म्हणतो, पण तुम्ही साहेब आहात, साहेबासारखंच राहा. माझ्यासारख्या फळतूस माणसाच्या नादाला लागून तुम्ही तुमचं अस्तित्व संपवून घेऊ नका. येणारा काळ तुम्हाला कोण गद्दार आहे, कोण फळदूस आहे, येणाऱ्या काळात तुम्हाला सगळ्यात लक्षात येणार आहे. तुम्ही सर्वसामान्य माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जे काही जीवाचं रानात मेहनत केली, सगळ्या नेत्याला माहीत आहे, तुम्हाला सुद्धा माहीत आहे. मी तुमच्याकडे कुठल्या अपेक्षा घेऊन कुठला कागद घेऊन आलो नाही साहेब, मला हे द्या, मला ते द्या. तरी पण मला तुम्ही फडतूस म्हणलात, मला काही अडचण नाही. मी कुठल्या कारणासाठी तुम्हाला उदगीरमध्ये फिरू देणार नाही म्हणलो होतो. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, मंत्री आहात. जर शेतकऱ्याच्या बांधावर तुम्ही जाणार नाही, जर तुम्ही शेतकऱ्याला विमा मिळवून देणार नाही, जर तुम्ही मराठा समाजावर जे अन्याय अत्याचार झाला आहे त्या मराठा समाजाच्या लोकांवर, त्या अधिकाऱ्याला बडतर्फ करणार नाही, आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उदगीरच्या नगरपालिकेने घेतलेल्या ठरावाप्रमाणे करणार नाही, जर हे कामं होत नसतील तर तुम्ही मंत्री म्हणून, विरोधक म्हणून तुमच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही म्हणलं होतं. तुमचा माझा वैयक्तिक कुठल्या धुऱ्या बंधाऱ्याचं भांडण नाही, हे प्रथम लक्षात घ्या. तुम्ही मंत्री आहात, मी मंत्री या नात्यानं, मी विरोधक या नात्यानं मी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही म्हणलं होतं. आणखी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी कुठल्याही न होणाऱ्या मागण्या तुम्ही मान्य होता म्हणता. तुम्ही स्वतःला मग विकास पुरुष का म्हणून घेता? तुम्ही विकास पुरुष म्हणून घेऊ नका, तुम्ही पदव्या घेऊ नका. एक काम होत नसेल तुमच्याकडून आम्ही समाज म्हणून अपेक्षा काय करायची? ज्या जातीत जन्मलो तुम्ही बाबासाहेबाचा फोटो लावून शाहू फुले आंबेडकर विचार सांगता आणि एकीकडे म्हणता की बाबासाहेबाचा पुतळा होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही ह्याचे कारण जनतेला येऊन सांगा, समाजाला येऊन सांगा. तुम्ही आम्हाला फडतूस म्हणलं तर चलल, वारंवार फडतूस म्हणलं तर चलल, मला 10 शिव्या दिल्या तर चलल, मला मारलं तरी चलल, पण बाबासाहेबाचा पूर्णाकृती पुतळा का होत नाही तुम्ही समाजामध्ये येऊन सांगा, उदगीर शहरामध्ये येऊन सांगा, उदगीरच्या जनतेला येऊन सांगा. साहेब, विकास पुरुष म्हणून घेताना तुम्ही कुठल्याही आज तुमच्या कार्यकाळामध्ये झालेल्या कुठल्याही ग्रामीण भागातल्या रोडवर जावा, तुम्ही त्या रोडची अवस्था का झाली आहे? तुमच्याच विकास काळामध्ये, तुमचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या कार्यकाळामध्ये कुठल्या अवस्थेमध्ये रोड आलेले आहेत तुम्हीच बघून घ्या. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, आणखी एक तुम्हाला सांगायचं आहे साहेब, थोडं